डेकोरेशन मंडप टाकला बघा. इथं शिवाजी महाराजचं नवीन स्मारक आणलंय बघा. पहिली वेगळी होती, आता वेगळं आणले. आज कार्यक्रम राहील. गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 413वा दिवस आहे. तर आज स्पेशल दिवस आहे, कारण की आज आहे शिवजयंती. तर शिवजयंतीमुळे स्मारक आहे शिवाजी महाराज आपल्या इथे, एकदम मस्त डेकोरेशन करते. बघू जाता जाता. डेकोरेशन मंडप टाकला बघा. इथं शिवाजी महाराजचं नवीन स्मारक आणलंय बघा. पहिली वेगळी होती, आता वेगळं आणले. आज कार्यक्रम राहील. तर आलो आता. आज हे ग्राउंडवाले आलेले वाटतं. आज लाईट लावलेला आहे. काल 2 दिवस झाले आलेच नव्हते. पण लेग वर्कआउट मारला. पण लेग वर्कआउट जर आपण हप्त्यामधून माग डेली मारत होतो, हप्त्यामधून एकदा 2दा, तर काही प्रॉब्लेम येत नव्हता. तर आता आपण लय म्हणजे महिन्यातून फर्स्ट टाइम मारला आता. म्हणजे मध्ये लेग वर्कआउट मारलाच नव्हता, म्हणून पाय जाम होऊन गेले. सवय नाही ना आपल्याला. त्याच्यामुळे काय तुम्ही हप्त्यातून एकदा मारत जा, त्याच्यामुळे काय ते बॉडीला सवय होऊन जाते. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू. त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आज तर चला, फम रोलिंग केली आपण थोडी थोडी. आता पाय पेन उरायला, तर आता जॉगिंग करू आपण. मला गोष्ट सांगतो, कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन गोष्ट असते. कारण की आपल्या ग्राउंड नाही, तिकडे ग्राउंड बनवलं पोरांनी, पण एक गोष्ट आहे, आपण कंटिन्यू येतो, पण ते कंटिन्यू येत नाही. मेन गोष्ट ही आहे, नुसतं ग्राउंड बनवून पोरं बनवून जास्त असलं ना, त्याला व्हॅल्यू नसते. कंटिन्यू जे येतं
जो डेली वर्कआउट डेली प्रॅक्टिस करतो त्याला व्हॅल्यू असते. तर चला आता काय करू, जॉगिंग करू आपण. इकडच्या ग्राउंडवर करणं लागेल आपलं जॉईन. आणि इकडं पाणी सगळं, त्या ठिकाणी पाणी तेवढं लेवलला. तर चला, इकडचे थोडेसे कॉर्नर ते ओके केले आपण, पण तरी थोडंसं लेगला प्रॉब्लेम येऊ शकतो रनिंग केल्यावर. तर काल आपण मिस केलं. काल शिवजयंती आपली संभाजीनगरला लय भारी होती. तर मागच्या वेळेस पण 2-3 वर्षापूर्वी शिवाजी महाराज पुतळा बसवला होता वर, सगळ्यात मोठा. आणि आता इथं आपल्या घरापाशी पण आहे, तिथं पण नवीन बसवला. पहिले म्हणजे हाफ होता, आता फुल बसवला. बस 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 बस. तर चला, झोपलेले झोप 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 झोप. चला जॉगिंग करू आपण आपली. चला आता जॉगिंग करू आपण स्लो मध्ये. करण येतोय आता. चलो तर आपण बेसिक मधले राऊंड मारले. बेसिक मध्ये वॉर्मअप करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. वॉर्मअप केला, त्याच्यानंतर जॉगिंग केली, बॉडी 100% ऍक्टिव्ह होती. 100% ऍक्टिव्ह झाली तर आपला कोणता इव्हेंट करायला किंवा वर्कआउट करायला सोपा जातो. त्याच्यामुळं 5-6 राऊंड तुम्ही स्लो मारू शकता किंवा 2 स्ट्राईक किंवा स्प्रिंट मारू शकता. ह्याने पण पुरी बॉडी ऍक्टिव्ह होऊन जाते. पण एवढं आहे, स्ट्राईक किंवा स्प्रिंट मारायच्या टायमाला पहिले वॉर्मअप करून घ्या, नाही तर डायरेक्ट तुम्ही मारशाल तर बॉडीला क्रॅम्प येऊ शक्यता असते. त्याच्यामुळं ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट काय आहे थोडं कूल डाऊन करून आजचा वर्कआउट काय सुरुवात करू आपण. तर चला, थोडंसं आपण आता कूल डाऊन केलं, आता लोअर काढून घेऊ. तर एक गोष्ट आहे, वॉर्मअप आणि नॉर्मल जॉगिंग किंवा स्ट्राईक तुम्ही लोअर आणि अप्पर घालून मारायचे, म्हणजे बॉडी लवकर गरम होते. कारण की जे
आपण जर शॉर्टवर किंवा टी शर्टवर आपण स्ट्राईक मारायला गेल्यानंतर बॉडी गरम व्हायला टाइम लागतो थोडासा, त्याच्यामुळे चला तर शॉर्ट हे गेले आपण. तर आता काय करू, आजचा वर्कआउट आपला ॲप्स वर्कआउट मारणार आपण, कारण की झाले 1 हप्ता झाला ॲप्स वर्कआउटवर आलोच नाही आपण. कारण दुसरा वर्कआउट पण आज गुरुवार, तर उद्या आपण शुक्रवार म्हणजे उद्या हिल ट्रेनिंग राहील आपली, हिल म्हणजे सर्किट ट्रेनिंग राहील. आणि असे पाय पण जाम झालेले, कारण की त्या दिवशी आपण लई दिवसानंतर मारलं, त्याच्यामुळे ही चुकी नका करू तुम्ही. आणि भरतीच्या टायमाला तर लेगा वर्कआउट तर मारूच नका, कारण 2-4 दिवस पाय जाम होऊन जाते. कारण की दुसरं आपण जर ड्रिल वर्कआउट केला तर पाय खुलणार नाही बरोबर. आणि आपण जर दुसरा वर्कआउट केला तर एवढा एफर्ट लागत नाही, कारण पाय पेन उरायला. त्याच्यामुळे काय करू, आपण ॲप्स वर्कआउट मारू. ॲप्स वर्कआउट लई दिवस झाले, ॲप्स वर्कआउट आणि सपाटे मारू. तर चला, कारण की तुमची कोर जेवढे मजबूत असेल तेवढं रनिंग मध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला निघेल. कोर मध्ये परफेक्ट पाहिजे. तर सिंगल हा सेट दाखवल तुम्हाला. जे बिगनर लोक आहे ना त्यांसाठी हे सेट सगळ्यात बेस्ट आहे. तर आपण 3 मारून दाखवले, तर हे असेच 3 ज्यांनी सुरुवात केली ॲप्स मारायला ते 3 सेटांपासून सुरुवात करा. मग दुसरे हार्ड वर्क ॲप्स वर्कआउट करता येत तुम्हाला. नाही तर डायरेक्ट हार्ड केलं ना ते जमत नाही, जमलं तर क्रॅम्प येईन, आणि क्रॅम्प आला तर थोड्या दिवसांनी तुम्ही करणार नाही. हे फंडा होतो. त्यामुळे हा हे बेसिक आहे, बेसिक ट्राय केला कधी पण. चला, आज आपण केला ॲप्स वर्कआउट. ॲप्स वर्कआउट शूट नाही झाला आपला, तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.